पीएम किसान योजनेअंतर्गत आजपर्यंत 23 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. यानंतर पुढचा 24वा हप्ता लवकरच जमा होणार आहे. या हप्त्याबाबत सध्या सोशल मीडियात एक व्हिडिओ व्हायरल झाला असून या व्हिडिओमध्ये हा हप्ता राखी पौर्णिमेच्या सणाच्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचा दावा केला जात आहे. इतकंच नव्हे तर यंदा या हप्त्याची रक्कम 2,000 रुपये नव्हे तर 4,000 रुपये इतकी असणार आहे. यामुळे लाभार्थ्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला असल्याने त्यावर आता भारत सरकारनं स्पष्टीकरण देखील दिलं आहे. तसंच जनसेवा केंद्रातून एका पत्रकाद्वारे या योजनेची माहिती देणारा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत दावा केला जात आहे की रक्षाबंधन निमित्त सरकार आता पीएम योजनेअंतर्गत 2,000 नव्हे तर 4,000 रुपये इतकी रक्कम देणार आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये व्हिडिओमध्ये काही जी काम सांगितली होती ती पूर्ण करा, कारण तुम्हाला हप्ता यायला उशीर होता कामा नये. जर तुम्हाला तरीही अडचण येत असेल तर आमच्याशी कमेंट करा, संपर्क साधावा असा देखील दावा करण्यात आला आहे. मात्र हा दावा रक्षाबंधनाच्या निमित्त देशातील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेअंतर्गत 24वा हप्ता 4,000 रुपये दिले जाणार असल्याचा दावा समाज माध्यमावर प्रसारित होणाऱ्या एका व्हिडिओमधून देखील करण्यात आला आहे. मात्र हा दावा खोटा असल्याचं देखील आता सांगितलं जात आहे.